आप देख रहे हैं नीलम टाइम्स मीडिया। मैं हूं नीलम तिवारी। आप सभी दर्शकों का नीलम टाइम्स मीडिया में स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। बदलापुर की घटना को लेकर जिस तरह पूरे महाराष्ट्र में आंदोलन चल रहा है, उसी तरह भिवंडी में भी उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना द्वारा सैकड़ों पदाधिकारी कार्यकर्ताओं ने मानकोली स्थित ब्रिज के नीचे आंदोलन कर आरोपी को जल्द से जल्द फांसी की सजा की मांग कर रहे हैं। बता दें, महाराष्ट्र के बदलापुर में स्कूल के शौचालय में 4 वर्षीय 2 बच्चियों से सफाई कर्मी द्वारा कथित यौन उत्पीड़न किए जाने के बाद हजारों की संख्या में प्रदर्शनकारियों ने मंगलवार को बदलापुर रेलवे स्टेशन की पटरियों को रोक दिया और विद्यालय परिसर में धावा बोल दिया। पुलिस ने रेल पटरियों पर मौजूद प्रदर्शनकारियों पर लाठी चार्ज किया था, जो पुलिस कर्मियों पर पथराव कर रहे थे। नाराज अभिभावकों सहित सैकड़ों प्रदर्शनकारियों ने बच्चियों के यौन उत्पीड़न के खिलाफ अपनी नाराजगी जताने के लिए स्कूल भवन में तोड़फोड़ किए। इस मामले में आरोपी की पहचान अक्षय शिंदे के तौर पर हुई है, जिसे पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। आइए देखते हैं भिवंडी में किस तरह न्याय के लिए शिव सैनिकों ने आंदोलन किया। बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचा निषेध असो, बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचा बदलापूरमध्ये गेलेल्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे, नराधमाला फाशी झालीच पाहिजे। आज तुम्ही विचार करा, बदलापूरमध्ये जी घटना घडली, शाळेतली चिमुकली मुलगी होती, 3 वर्षाची 4 वर्षाच्या त्या 2 मुली होत्या, त्यांच्यावर जेव्हा अतिप्रसंग झाला आणि त्याचा गुन्हा व्हायला 12 ते 14 तास लागतात, म्हणजे आपला शासन नक्की काय करतोय, आपला पोलीस प्रशासक नक्की काय करतोय। आज तुम्ही या माझ्या मुलींच्या शाळेतल्या मुलींचा तुम्ही आज मुलाखत घेतली, तुमच्या लक्षात आलं असेल त्यांच्या मनामध्ये किती भय निर्माण झालेला आहे, किती दहशत निर्माण झालेली आहे नराधमांची। मग अशा वेळेला सुद्धा तुम्हाला मोर्चे करायची आवश्यकता आहे का? अशा वेळेला समजा जनतेला रस्त्यावर उतरायची गरज आहे का? मग आपण पोलीस खाता किंवा प्रशासक कशासाठी नेमणूक केलेली असते? जर असा जर नराधम अशा जर घटना घडत असतील तर मी नक्कीच सांगतो की याला चौकशी करायला पाहिजे। ज्याने ही प्रकार केलेला आहे त्याला तर तुम्ही ताब्यात घ्या, त्यानेही कबूल केलेला आहे का माझ्यातून चुकी घडलेली आहे, त्याला पाहिजे बरताव का। येणाऱ्या काळामध्ये कोणी असे पुन्हा घटना घडणार नाही। आज माझ्या लहान मुली आहेत, आज मुली शाळेत जाताना घरातून विचार करतात मी पायरी ओढून कशी, कारण असे अनेक नराधम वाट बघत असतात। मग कितपर्यंत त्यांनी दहशतीमध्ये जगायचं, दहशतीमध्ये जायचा, शिक्षण घ्यायचा। कुठेतरी शासनाला जाग आली पाहिजे। तुम्ही 1500 रुपये महिलांना देता ना, पूछता इलेक्शन आले म्हणून काहीही करता। खरंच तुम्हाला महिलांना न्याय द्यायचा आहे का? कारण यांची सुरक्षेची व्यवस्था करून त्याला 1500 रुपये नको आहेत। आधी माझ्या महिला भगिनी आम्हाला 1500 रुपये नको आहेत, ही महागाई वाढली ही कमी करा। आज आम्ही जर आमच्या मुलींना शाळेमध्ये पाठवतो, कमसे कम त्यांची सुरक्षेचा विचार करा। काय 1500 रुपये घेऊन आम्ही करू? म्हणून माझी आज आमच्या या भिवंडी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो की बदलापूरमध्ये जी घटना घडलेली आहे या नराधमाला तर फाशी झालीच पाहिजे। परंतु काही मंडळी अशी त्याचं राजकारण करतात। एका पत्रकार महिला बिचारी सांगते की याच्यावर व्यवस्थितीने रिपोर्ट बनवला, व्यवस्थितीने मांडणी केली, सर्व जनतेपर्यंत ती बातमी पोहोचवली, तर त्या महिलेला फोन करून तुम्ही सांगता का तू हे कशाला दाखवते, का तुझ्यावरच बलात्कार झाले का? हे कितपर्यंत चालते?
म्हणजे ही भावना येते कुठे ना, यांच्यावर पण गुन्हे दाखल झाले पाहिजे जे या नराधमाला पाठीशी घालतात. म्हणून शासनाला विनंती आहे, लवकरात लवकर याला फाशी द्यावी. नाही याच्यामध्ये ज्यांनी विल्गना केलेली आहे, ज्या अधिकारी याच्यामध्ये जाणून बुजून टाइमपास केलेला आहे, त्यांच्यावर सर्व कारवाई व्हावी अशी पक्षाच्या वतीने विनंती आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आणि माझ्या समस्त महिला कार्यकर्त्यांच्या वतीने, शिवसैनिकांच्या वतीने मी त्या घटनेचा जाहीर निषेध करतो. त्या घटनेचा आणि ह्या सरकारचा ज्या अनेक लागोपाठ 3-4 घटना घडल्या याच्यामध्ये कुठली कारवाई व्यवस्थित झालेली नाही त्याचा दुबार निषेध करतो. तिसरा निषेध, प्रत्येक गोष्टीत गृहमंत्री सांगतात उद्धव ठाकरेंचं वय झाले, अमुक झाले, तमुक झाले. उद्धव ठाकरेंचं वय झालेलं नाही. उद्धव ठाकरे सांगतात की त्या पीडितेला न्याय मिळाला पाहिजे आणि पीडितेला न्याय मिळण्यासाठी त्या जो कोणी आरोपी आहे त्याला फाशी शिक्षा द्या ही आमची मागणी आहे. समस्त लोकांची मागणी आहे. काल तुम्ही बदलापूर पाहिलं असेल, पब्लिकने पोलिसांवर दगडफेक केली. ती चीड आहे ना डोक्यात. जर सर्वसामान्य माणूस एवढा चिडतो त्या घटनेने तर राज्यकर्त्यांनी किती चिडायला पाहिजे. राज्यकर्त्यांना याची सत्याची साढ नाही आणि अन्यायाची चीड नाही. हे शंड झालेलं सरकार आहे. आम्ही पूर्णपणे जर या 2 दिवसामध्ये समाधानकारक जर लोकांना मिळले नाही तर महाराष्ट्र संपूर्ण पेटून उठेल. आज महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये हे आंदोलन आहे. काल केवळ बदलापूरमध्ये होतं, त्याच्यानंतर हे शहरातलं आंदोलन गावापर्यंत पोहोचेल. का अत्यंत म्हणजे याचा संवेदनशीलता प्रश्न आहे ना. समजा साधारण 4-4.5 वर्षाची मुलगी किती नराधम असेल किमान समजा महिलेबद्दल मनामध्ये आसक्ती निर्माण होण्यासाठी त्या महिलेचं वय हे सगळं तेवढं पाहिजे ना. हे अमानुष आहे आणि हे केलेलं निंदनीय कृत्य याला राक्षसी कृत्य म्हणतात आणि अशा राक्षसांना फाशी दिल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही. आम्ही तोपर्यंत याचा पाठपुरावा करतो आणि आम्ही सगळेजण ठाम आहोत. या माझ्या छोट्या शाळेतल्या मुली बोलल्या ना, त्यांच्याही त्या भावना आहेत. या माझ्या माता भगिनी त्यांच्या त्या भावना आहेत आणि या भावनेला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. जास्त काय सांगू शकत नाही, पण जे झालेल्या घटनांना जे आहे ते त्यांना सजा भेटली पाहिजे की त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. असे अत्याचार म्हणजे आम्ही शाळेला जातो तिथे आमची सुरक्षा असते. नराधमाला फाशीची शिक्षा व्हायलाच हवी. आताच्या जगात घरातून निघताना 10 वेळा विचार करायला लागते मुलींनी रस्त्यावर जावं का नाही. आम्ही पण रोज क्लासला येतो. बदलापूरचं प्रकरण झाल्यापासून घरातून निघायची हिंमत होत नाही. नराधमांना लवकरात फाशीची शिक्षा व्हायलाच हवी. कुठे जायचे आमच्या आईवडे आम्हाला त्यांच्यामुळे कुठे पाठवायला बघत नाही का, कारण की तुम्ही सेफ नाही, तुम्हाला कुठे काही झालं त्याच्यामुळे आम्ही कुठे जाऊ शकत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आम्ही महिला आघाडी भिवंडी तालुका जिल्हा संघटिका कविता भगत आणि माझ्या या सर्व महिला ग्रामीणच्या आम्ही बदलापूरच्या घटनेचे निषेध करतो. कारण ही घटना बदलापूरला झाली, याच्या अगोदर 4 घटना दुसऱ्या त्याच इकडे कुठे दुसरे याच्यामध्ये झाल्यात. तर अशा घटना घडतच राहतात. हा सरकार करते काय? या नराधमाला फाशी दिल्याशिवाय आम्ही महिला आघाडी आणि आमचे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शांत बसणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं म्हणजे आम्ही महिला आहोत, आम्ही यांचा निषेध करणार आणि या नराधमाला 100% फाशी व्हायलाच पाहिजे. एवढं बोलून मी इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण भारतीयांना माहिती आहे की मुलगी हे लक्ष्मीचं स्वरूप आहे ती आणि त्या लक्ष्मीच्या स्वरूपाला आपण आज माणूस रक्षण झालेला आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि बदलापूरचा हा जो काही बलात्कार झाला यासाठी भिवंडी महिला आघाडीचा संपूर्णपणे निषेध व्यक्त करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. इसी तरह सबसे पहले समाचारों को देखने के लिए नीलम टाइम्स मीडिया को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.